तर नमस्कार मित्रांनो पावसाळा अर्धा संपत आला तरी पण आणखीन पावसाचा काही पत्ता नाही। एक दोन वेळेस जी बारीक पाऊस पडला होता त्याच्यावरच पिकं आहेत मित्रांनो। ऊसाची पण हालत आता खराब झालेली आहे आणि पावसाळा तर अर्धा संपत आलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो पाऊस पडेल का नाही पावसाचे तर काही चिन्ह दिसत नाही आहेत, कारण आबाळ तर भरपूर येतं मित्रांनो। असं आबाळ येतं आहे की काळभोर आबाळ येऊन ढग असे कोसळतात की काय आणि अतिवृष्टी होते की काय असा भास झाल्यासारखा मित्रांनो रोजच आबाळ येते, पण काही पावसाचा काही पत्ता नाही मित्रांनो। तर काय माहीत मित्रांनो पाऊस पडणार आहे नाही पडणार आहे। पिकांचं तर ठीक आहे मित्रांनो, पण आपल्याला पिण्यासाठी पाणी पण राहतंय का नाही याची खूप मोठी शंका आता सगळ्यांना यायला लागलेली आहे मित्रांनो। कारण मराठवाड्यामध्ये कुठंही पाऊस नाही मित्रांनो। मराठवाडाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी धरलं आपण तरी कुठंही मोठा पाऊस पडलेला नाही मित्रांनो। गेल्या वर्षी तर भरपूर पाऊस होता, पण यावर्षी पावसाचे चिन्ह काही वेगळेच आहेत मित्रांनो। त्याच्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांची तर परिस्थिती अवघडच आहे, पण शेतकऱ्यांबरोबरच शहरी वर्गामध्ये पण जे कोणी लोक राहत आहेत मित्रांनो त्यांचं पण पिण्याच्या पाण्याची समस्या खूप मोठी आहे मित्रांनो। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढं सांगेल की पाणी जपून वापरा, कारण पाण्याच्या खूप मोठ्या समस्येला आपल्याला यावर्षी सामोरं जावं लागतं की काय असे चिन्ह आहेत। पाऊस तर पडायचं नाव घेत नाही मित्रांनो, त्याच्यामुळं आपणच काळजी घेतली पाहिजे। तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव।